मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनल स्वागत आहे सर्वांचं. आज एक खूप महत्त्वाची मॅच होती. चेन्नईसाठी सुद्धा, SRHसाठी सुद्धा जो जिंकणार होतं त्या क्वालिफायरसाठी पुढे जाणार होतं. SRH तर गेलीच, आज क्वालिफाय झाली. चेन्नईसाठी जिंकून अजून एक मॅच जिंकणं मग क्वालिफाय होणं असं काहीतरी समीकरण होतं. पण ठीक आहे, पण जिंकणं गरजेचं होतं त्यांना. पण आता त्यांना जरा मुश्किल, म्हणजे खूप चान्सेस कमी झाले त्यांचे क्वालिफाय करायला. 3 टीम झाले आहेत. पण RCB, सनराईज हैदराबाद आणि कुठली रे तिसरी टीम, GT, सॉरी, या 3 रेस क्वालिफाय. एकच जागा उरली. पंजाब, RR, दिल्ली, कलकत्ता, 4 टीम त्याच्यासाठी आहेत. पण माझ्या ह्यांनी पंजाब यायला पाहिजे यार. खूप बिचाऱ्यांनी कष्ट घेतलेले सुरुवातीला. आत्ता थोडे काही मॅच हरले आहेत, तर काय माहिती थोडे कॅज्युअल झाले का त्यांचं बॅड लक आहे. पण पंजाब क्वालिफाय व्हायला पाहिजे. पुढे फायनलला येऊ दे किंवा नको, पण पंजाब म्हणजे बाकी ज्या टीम आहेत तर दिल्ली, KKR, RR, त्याच्यापेक्षा पंजाब थोडी डिझर्विंग आहे असं मला वाटतं. तर पंजाब येऊ देत 4th टीम क्वालिफायला सेमीच्या. तर हां, आजच्या मॅच तर बोलायचं तर चेन्नईने थोडा स्कोअर कमी केला. पिच थोडं फास्ट बॉलरसाठी हेल्पफुल होतं. पण तरीसुद्धा ऋतुराज गायकवाड एवढा खराब फॉर्म राहिला आहे ना त्याचा. आणि ह्या स्ट्राईक रेटने तुम्ही खेळणार 20-20 आजकाल 200+ स्ट्राईक रेटने खेळतात ओपनर, आणि 200च्या पण स्ट्राईक रेटने नाही खेळणार तर कसं होतं. त्याच्यामुळे खूप मुश्किल. 21 बॉलात 15 रन, ते खूप कॉस्ट करून गेलं. कारण ते बॉल पण तो खूप खेळला, त्याच्यामुळे त्यांच्या मागच्या प्लेयर लोकांना तेवढे बॉल नाही मिळाले. आणि थोडं हा पण आपला शिवम दुबे थोडे 2 शॉट चांगले मारले, पण तरीसुद्धा त्याचा पण स्ट्राईक रेट 113चाच राहिला. त्यांनी पण 200 स्ट्राईक रेटने जो काय त्यांनी 15-20 बॉल खेळले ते रन्स केले असते तर 200च्या जवळ किंवा प्लस झाले असते. आणि तो खूप चॅलेंजिंग स्कोअर झाला असता या पिचवर. पण ईशान किशन आणि क्लासन, हॅट्स ऑफ. काय इनिंग खेळले दोघं पण, त्यातले तर क्लासन. कारण तेव्हा टीम यांची थोडं प्रेशरमध्ये होती. ईशान किशनचं पण तेवढा बॉल टाईम चांगला होत ना, स्ट्राईक होत नव्हती. तो पण रन बॉलच्याच आसपास होतं. मला वाटतं 26 बॉलला त्याचे 34 वगैरे असे काय रन्स होते सुरुवातीला. पण क्लासन येऊन चांगला स्ट्राईक रेटवर खेळला. तो आऊट झाला तेव्हा पण 180चा होता आणि चांगला खेळत होता. स्पिनरला, फास्टरला चांगला खेळत होता. तो आऊट झाला ना, तिथे थोडंसं वाटलं की मॅचचे हे होईल. कारण ईशान किशन तोपर्यंत पण ईशान किशनचं चांगलं, म्हणजे 50वर खेळत होतं, पण तो तरी त्याचा बॉल टाईम होता. पण त्याच्यानंतर ईशान किशननी जो चार्ज केला ना आणि स्वतःकडे कंट्रोल घेतला आणि मस्तच खेळला. तो चांगले शॉट मारले, 6-4 वगैरे. आणि शेवटी 4 काय 6 रन्स पाहिजे असतं ना, आऊट झाला तो. ठीक आहे, विनिंग शॉट किंवा विनिंग रन त्याला खेळता आला नाही, पण तरीसुद्धा. आणि मेन म्हणजे ईशान किशनच्या मॅच्युरिटीने सध्या खेळतो आहे ना, त्याला आजची जी सिच्युएशन होती ती तशी होती की एकदमच तुम्ही 200+ स्ट्राईक रेटने किंवा पहिल्यापासूनच मार 4.5 नाही, बॉल बघून त्यांनी चांगलं त्याला कळलं की टाईम होत नाही. त्यांनी थोडा टाईम घेतला, चांगलं स्ट्राईक रोटेट करत राहिले. खराब बॉल मिळाला, 4-6 मारले तर गुड कॅल्क्युलेशन इनिंग होती त्याची. नाहीतर ह्या असा स्कोअर मध्ये ना कधी कधी टीम तेच चला लवकर मारून संपून टाकूया, किंवा चला आपल्या जर खेळायची स्टाईल आहे त्याच स्टाईलने खेळूया. तर तसं नाही, सिच्युएशनला आणि कंडिशनला कधी पण काउंट करूनच प्लेयर बॅट्समननी तरी खेळायला पाहिजे. तो वैभव सूर्यवंशी तेवढ्या मॅच्युरिटी नाही. तो कसा काय पण असू दे, पिच स्विमिंग असू दे, स्पिनिंग असू दे, किंवा अजून काही असू दे, स्विंग असू दे, तो पहिल्या बॉलापासून मारायला बघतो, तो मारतो. तो आहे त्याच्याकडे डिफेन्सवर, पण तो असं ठरवून नाही खेळत की चला गेले मॅच 2-3 मॅच मी लवकर आऊट होतो, तर आज जरा 4-5 बॉल बघतो आधी कसं काय आहे ते पिच, बॉल काय होतं आहे ते. तो काय नाही, तो
तर त्याच ह्यानी सगळीकडे खेळू शकत नाही. आपल्याला पीच कंडिशन बघून पण कधी कधी खेळावं लागतं. आणि पीच कंडिशन आणखीन काय वर्ड होतात, सिच्युएशन, त्याप्रमाणे मॅच म्हणजे त्यालाच प्लेअर समजू शकतो की बाबा एवढी मॅच्युरिटी तर पाहिजेत. नुसतं काय बॉल हाय दिला आहे म्हणून कसं पण टाकायचं. जर तुमच्याकडे स्कोअर जास्त असेल 200 प्लस, तर तुम्ही थोडं व्हेरिएशन जास्त करू शकता. आणि जेव्हा तुमच्याकडे खूप स्कोअर कमी आहे 170 180, तुम्ही व्हेरिएशन पण सांभाळून करायला पाहिजे की हा माझा थोडा मी चांगला कंट्रोलने नाही टाकू शकत बॉल, तर तो किती यूज करायला पाहिजे, कुठे यूज करायला पाहिजे, समजायला पाहिजे. तर ओव्हरऑल चेन्नईची बॅटिंग थोडी मला वाटतं चांगली झाली नाही. थोडं एक दोन बॅट्समन चांगलं स्ट्राईक रेट 180 190 200 तर स्ट्राईक रेटनी खेळ जर सुद्धा झालं असतं. ब्रॅव्हिस काहीतरी त्यांनी 40 वगैरे केले. तो कार्तिक शर्मा त्यांनी थोडे फार केले. अशा प्रकारे त्यांचे 180पर्यंत गेले. इथून पण आज अभिषेकला पण तसंच ट्राय आहे, हे मिळालं नाही. आज अभिषेक पण 120 काय 130च्या स्ट्राईक रेटने खेळला. त्यांनी पण 26 रन्स केले मला वाटतं, काहीतरी 21 बॉलमध्ये. ट्रॅव्हिस हेड 6 बॉल 6 रन. आणि क्लासनने 46 केले वाटतं 21 बॉलमध्ये. अभिषेक शर्मा 48 बॉल 70, 180चा स्ट्राईक रेट होता वाटतं, 180 160चा 149चा. तर ठीक होता आजचा जो स्कोर होता. आणि क्लासन आपलं काम करून गेला होता, त्यामुळे त्याला टाईम होता त्याच्याकडे. पण मस्त इनिंग खेळला. कॅप्टन पॅट कमिन्स बॉलिंग 3 विकेट घेतले. सुपर बॉलिंग टाकते तो पण. आणि त्यांच्याकडे ना सनराईज हैदराबाद बॅटिंग आहे त्यांची खतरनाक, 3 जणं पहिले. आणि बॉलिंग पण त्यांची टॉप क्लास आहे. पॅट कमिन्स आल्यापासून चांगली टाकतो आहे. तो श्रीलंकेचा मलिंगात ना, हां, तो पण सुपर बॉलिंग टाकतो आहे. परत तो एक इंडियन फास्ट बॉलर आहे, काय त्याचं नाव, रसिक तर बँगलोरमध्ये आहे. सदिल काय असंच काहीतरी नाव आहे. तो पण छान टाकतो. परत स्पिनर तो शिवांग वगैरे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं पण. तर बॉलिंग लाईनअप चांगली आहे. तर ह्या 3 सेमीफायनलच्या टीम झाल्या आहेत. चौथी जर पंजाब आली तर मजा येईल. पंजाब वर्सेस RCB आणि GT वर्सेस हैदराबाद. आणि GTला हरून हैदराबाद आली पाहिजे फायनलला. आणि पंजाब RCBला हरून पंजाब आली पाहिजे फायनलला. पंजाब आणि SRHची फायनल मला बघायची, म्हणजे हे आले तर मजा येईल बघायला. तर बघू. खूप जण विराट कोहलीचे फॅन मला शिव्या घालतील. त्यांना विराट RCB फायनलला पाहिजे असे. RCB पण खूप चांगली खेळते, डिझर्विंग आहेत. बघू कोण येतात ते फायनलला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर शेअर करा. मी त्याच्यावर जे काय म्हणजे सजेशन किंवा मला काही चेंजेस करायचे तर मी नक्की त्याच्यात बदल करीन. पण तुम्ही कमेंट्स करून कळवा. आणि असेच माझ्याशी कनेक्ट राहा. आपली काळजी घ्या आणि सेफ राहा. बाय.